नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीतील नवीन अभ्यासक्रमानुसार गणित या विषयातील गुणाकार हा घटक पाहणार आहोत. चला तर मग आपण गुणाकार कसा करायचा ते पाहूया. बघा बरं, इथं काय म्हटलंय, 5 गुणिले 4. आता आपल्याला काय करायचं आहे, 5चा पाढा 4 बोटं मोजायचे किंवा 4चा पाढा 5 बोटं मोजायचे. बघा बरं, काय करायचं, आपल्याला यातली सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे बरं, तर 4 आहे आणि 5 ही मोठी संख्या आहे. मग काय करायचं आहे, आपल्याला जो छोटा अंक असेल किंवा छोटी संख्या असेल तेवढी बोटं घ्यायची आहेत. मग इथं किती आहे बरं, 4. त्यासाठी आपल्याला 4 बोटं घ्यायचे आहेत. आणि मग काय करायचं, आपल्याला हा 5चा पाढा 4 बोटं मोजायचे. बघा बरं, 5 एके 5, 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20. किती आलं, 20. म्हणून इथं आपल्याला किती लिहायचं आहे, 20. आता बघा बरं, 2 गुणिले 9. आता काय करायचं आहे, 2चा पाढा 9 पर्यंत किंवा 9चा पाढा 2 पर्यंत. मग काय करायचं आहे, 2 बोटं घ्यायचेत. जी लहान संख्या ती घ्यायची, 2 बोटे घेतली. आता काय करायचं आहे, 9चा पाढा म्हणायचं. बघा बरं, 9 एके 9, 9 दुणे 18. मग इथं किती येणार, 18. आता 3 गुणिले 9. 9चा पाढा 3 पर्यंत. 9 एके 9, 9 दुणे 18, 9 त्रिक 27. इथे पहा, 2 गुणिले 6. 6चा पाढा 2 बोटं म्हणायचा आहे. बघा बरं, 6 एके 6, 6 दुणे 12. मग इथे लिहायचं 12. इथे पहा, 4 गुणिले 8. आता काय करायचं, आपल्याला 8चा पाढा 4 बोटं म्हणायचं आहे. बघा बरं, 8 एके 8, 8 दुणे 16, 8 त्रिक 24, 8 चोक 32. म्हणून इथे लिहायचं 32. 3 गुणिले 8. आता 8 त्रिक 24. 5 गुणिले 7. 7 5 35. 3 गुणिले 7. 7 त्रिक 21. 4 गुणिले 9. 9 चोक 36. 6 गुणिले 3. 6चा पाढा 3 बोटं म्हणायचं. 6 त्रिक 18. 5 गुणिले 2. 5 दुणे 10. 3 गुणिले 4. 4 त्रिक 12. 2 गुणिले 7. 7 दुणे 14. 8 गुणिले 5. किती येणार, 8 पंचा 40.